मंगळवेढ्याच्या वाटेवर स्वामी औदुंबराखाली ध्यानस्थ बसले होते. लोकांची वर्दळ नव्हती आणि कुणाला तशी कल्पनाही नव्हती की श्री दत्तावतारी स्वामी समर्थ गावाच्या सीमेवर ध्यान लावून बसले आहेत. रात्रीची वेळ होती. त्या निर्जन वाटेवरून एक शेतकरी आपले 2 बैल घेऊन गावाच्या दिशेने भजने म्हणत चालला होता. वाट त्याच्या पायाखालची होती. हातात कंदील होता. पावलांपुरता प्रकाश होता. इतक्यात त्याला दूरवर तेजस्वी प्रकाश दिसला. शेतकऱ्याला आश्चर्य वाटले. प्रकाशाच्या दिशेने तो आता झपाझप चालू लागला. तो जवळ आला तेव्हा त्याच्या लक्षात आले की कोणी योगी पुरुष या औदुंबराखाली ध्यान लावून बसला आहे. त्याच्या शरीरातून तेज फाकते आहे आणि तो प्रकाश आपण आता प्रत्यक्ष अनुभवतो आहोत. शेतकऱ्याने बैलांना एका झाडाखाली उभे केले आणि त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. स्वामींच्या चरणांना स्पर्श केला. स्पर्श केल्याबरोबर काय घडले तर शेतकऱ्याच्या सर्वांगातून वीज सळसळत गेली. स्वामींनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की हिमालयात भेटलेले हरणाचे पाडस म्हणजे या जन्मातला हा शेतकरी आहे. स्वामींनी त्याला जवळ घेतले. पाडसाच्या अंगावरून त्यांनी जसा प्रेमाने हात फिरवला होता तसा शेतकऱ्याच्या पाठीवरून स्वामींनी प्रेमाने हात फिरवला. त्याबरोबर शेतकऱ्याच्या पूर्व स्मृती जाग्या झाल्या. त्याच्या लक्षात आले की हे स्वामी समर्थ आहेत. त्याच्या मुखातून मंत्र बाहेर पडू लागला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. स्वामींनी या आपल्या भक्ताला आशीर्वाद दिला, तुझे कल्याण होईल. तो शेतकरी सकाळी उठला. गावातल्या लोकांना त्याने स्वामी समर्थांच्या भेटीसंबंधी भरभरून सांगितले. आपल्या पूर्वस्मृती स्वामींच्या स्पर्शाने कशा जाग्या झाल्या आणि गेल्या जन्मी आपण हरणाचे पाडस कसे होतो हे सविस्तर सांगितले. लोकांची उत्सुकता वाढली आणि सगळा गाव स्वामींच्या दर्शनासाठी लोटला. स्वामी औदुंबराखाली बसले होते. गावातल्या काही सवाष्ण बायकांनी स्वामींना ओवाळले. काही दत्तभक्तांनी स्वामींची पूजा केली. काही भक्त तर स्वामींच्या तेजस्वी देहाकडे पाहतच राहिले. सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. सर्वजण स्वामींना एकमुखाने सांगू लागले, स्वामी गावात चला. आमच्या गावात एक मठ आहे, तिथे आपण राहा, म्हणजे आम्हाला तुमची मनोभावे सेवा करता येईल. कालचा शेतकरीसुद्धा सर्वांबरोबर होताच. तो शेताकडे आपल्या बैलांना घेऊन निघाला होता. त्याने सुद्धा स्वामींना विनंती केली. स्वामी मंद हसले. पौर्णिमेचे चांदणे पसरावे तसे सर्वांना वाटले. सर्वजण स्वामींसमोर हात जोडून उभे होते. इतक्यात काय झाले तर त्या शेतकऱ्याचा एक बैल अचानकपणे खाली कोसळला. त्याने शरीराला आचके दिले आणि क्षणार्धात तो गतप्राण झाला. शेतकऱ्याचा धीर खचला. तो स्वामींकडे व्याकुळ डोळ्यांनी पाहायला लागला. पाळस हरवलेल्या हरणीच्या डोळ्यातली व्याकुळता त्या क्षणी त्या शेतकऱ्याच्या डोळ्यात उतरली होती. स्वामींना त्याने मूकपणे विनंती केली. स्वामींनी बसल्या जागेवरून बैलाला हाक मारली आणि काय आश्चर्य, बैल ताडकन उठून उभा राहिला. स्वामींच्या जवळ गेला. स्वामींनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला. त्याच्या मस्तकावर क्षणभर हात ठेवला तेव्हा बैल मनुष्यवाणीत बोलू लागला की स्वामी, गेल्या जन्मी मी कोण होतो ते सांगा ना. स्वामींनी बैलाला म्हटले की तू हिमालयातल्या त्या हरणाच्या पाडसाची माता होतास. या जन्मी तू बैल झालास. आपल्या धन्याची सेवा केलीस तेव्हा मोक्षाचा क्षण अगदी नजदीक आला आहे. थोडे दिवस या शेतकऱ्याची सेवा कर. एक दिवस तू माझ्याकडे आपणहून येशील. तो तुझ्या मोक्षाचा क्षण असेल. शेतकरी आनंदाने स्वामींच्या पाया पडला. बैलाने सुद्धा आपले पुढील 2 पाय स्वामी चरणाशी ठेवले आणि नमस्कार केला. आपल्या गावातल्या शेतकऱ्याचा बैल स्वामींशी मनुष्यवाणीत बोलला आणि त्याने स्वामी चरणांशी आपल्या सर्व भक्तिभावना प्रकट केल्या. तेव्हा स्वामींनी त्याला जवळ घेतले आणि त्याला त्याचा पूर्वजन्म सांगितला. मोक्ष क्षण जवळ आल्याचे सांगितले. ही बातमी गावभर पसरली. अवघ्या पंचक्रोशीला कळली आणि लोक भक्तिभावनेने स्वामींभोवती गोळा झाले. त्यांची पूजा करू लागले. श्री दत्तात्रेय स्वामींच्या रूपात मंगळवेढ्यापाशी प्रकट झाले आहेत ही बातमी सर्वत्र पसरली. मंगळवेढ्याचे लोक स्वामींना गावात चला असा आग्रह करीत होते. स्वामींनी त्यांना सांगितले, वेळ झाली की मी येईन. मंगळवेढ्याच्या वाटेवर स्वामी औदुंबराखाली थांबले आहेत. या पाठीमागे काही कारणे असतील अशी भक्तांनी स्वतःशीच समजून करून घेतली. लोक मात्र पहाटेपासून स्वामींभोवती फेर धरू लागले. स्वामींना प्रदक्षिणा घालू लागले. पूजा करू लागले. तो शेतकरी शेतावर जाताना आणि घरी परतताना स्वामींपाशी थांबायचा. त्याचा बैल तर स्वामींभोवती 21 प्रदक्षिणा घालायचा. स्वामींपुढे आपले पुढले 2 पाय खाली वाकवत माथा झुकवायचा. मनुष्यवाणीत बोलायचा, स्वामी तुमची कृपा असू दे. बैलाच्या मुखातून शब्द प्रकट होतात याचे सर्वांनाच आश्चर्य वाटायचे.
शेतकरी तर स्वामी दर्शनासाठी व्याकुळ व्हायचा. दिवसभर शेतावर राबायचा, परंतु लक्ष स्वामींकडे केंद्रित झालेले असायचे. स्वामींना हे सारे अंतर्ज्ञानाने कळायचे. त्या वर्षी शेतकऱ्याच्या शेतात धान्याच्या राशी पडल्या. इतके पीक कधीच आले नव्हते. बैलाचा मोक्ष क्षण जवळ आला होता. त्या दिवशी संध्याकाळी शेतावरून परतताना शेतकरी आणि बैल स्वामींपाशी आले. बैलाने 21 प्रदक्षिणा घातल्या. आश्चर्य म्हणजे बैल तेजपुंज होत होता. 21वी प्रदक्षिणा संपली तेव्हा बैलाने पुढले पाय स्वामी चरणांशी ठेवून माथा टेकवला आणि एकदम घुमू लागला. स्वामींनी आपला उजवा हात बैलाच्या कपाळावर ठेवला आणि म्हटले, ऋषभा, तू मुक्त झालास. त्या क्षणी तो बैल स्वामी चरणांशी कोसळला आणि गतप्राण झाला. बैलाच्या शरीरातून एक ज्योत बाहेर पडली, क्षणभर स्वामींपाशी रेंगाळली आणि आकाशाच्या दिशेने निघून गेली. ते अभूतपूर्व दृश्य पाहून लोकांनी स्वामींचा जय जयकार केला. स्वामींनी स्वतः खड्डा खणून बैलाला मूठ माती दिली तेव्हा लोकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. खरे तर शेतकरी अस्वस्थ झाला होता. केवळ बैल गेला नव्हता, तर पूर्वजन्मातले हरिणीच्या रूपातली आपली माता गेली हे दुःख शेतकऱ्याला असह्य झाले होते. इतके की हरणाच्या पाडसासारखा तो सैरभैर झाला होता. स्वामींच्या भोवती घोटाळत होता. स्वामींच्या ही गोष्ट लक्षात आली होती की आपल्या या भक्ताला सुद्धा मोक्ष हवा आहे, परंतु शेतकऱ्याची वेळ अजून भरली नव्हती. शेतकरी सतत विनवत होता की स्वामी, मला सुद्धा मुक्त करा, मला मोक्षाच्या वाटेवर नेऊन सोडा. स्वामींनी शेतकऱ्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला, त्याला जवळ घेतले. शेतकऱ्याला खूप बरे वाटले, त्याचा ऊर भरून आला. स्वामी त्याला म्हणू लागले, माझ्या परमभक्ता, तुझा बैल मुक्त झाला. तुझ्या मुक्तीच्या क्षणाला अजून खूप वेळ आहे. तुझी भक्ती पाहून मी तुला आशीर्वाद देतो. तुला यापुढे काहीही कमी पडणार नाही. लवकरच मी मंगळवेढ्यात येईन. मी काही काळ तिथेच राहणार आहे. तू काळजी करू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. माझे तुझ्यावर लक्ष आहे. शेतावर जा, अन्नधान्य पिकव आणि हे अन्नधान्य गोरगरिबांना वाटून टाक. उर्वरित आयुष्य लोकसेवेत घालव. त्यात तुझे कल्याण आहे हे तू लक्षात ठेव. रोज संध्याकाळी माझ्यापाशी ये. मी तुझी वाट पाहतो आहे एवढे तू लक्षात ठेव. स्वामी शेतकऱ्याशी मोठ्या प्रेमाने बोलत होते आणि शेतकऱ्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळत होते. शेतकऱ्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि तो घराकडे निघाला. रात्र पडली होती. रस्ता पायाखालचा होता. शेतकऱ्याला जाणवत होते की एक प्रकाशाचा ठिपका आपल्या पुढे पुढे सरकतो आहे आणि पायाखालची वाट आपोआप उजळून निघते आहे. स्वामी आपल्याबरोबर गावच्या वेशीपर्यंत प्रकाश रूपाने येत आहेत हे शेतकऱ्याच्या लक्षात आले. शेतकरी स्वामी विचारांनी भारावून गेला. त्याच्या मुखातून स्वामींचे नाव सतत पाजरायला लागले. शेतकरी घरी आला तेव्हा रात्र कोंदाटली होती. आपल्या बैलाच्या जोडीतला एक बैल स्वामींच्या चरणांशी गतप्राण झाला आणि स्वामींनी स्वतः त्याला मूठ माती दिली हे चित्र शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर सतत तरळत होते. गोठ्यातली जागा रिकामी झाली होती. शेतकऱ्याच्या डोळ्यातून अक्षरशः गळागळा अश्रू वाहत होते. आपल्या पत्नीला त्याने सारा वृत्तांत कथन केला. पत्नीला हे ऐकून आश्चर्याचा धक्काच बसला. दोघेही काहीही न खाता कांबळ्यावर लवंडली. पहाटे पहाटे शेतकऱ्याला जाग आली तेव्हा त्याला विलक्षण सुगंधाने लपेटून टाकले. त्या सुगंधाने शेतकऱ्याचा जीव सुखावला, परंतु त्याला हे कळेना की सुगंध कुठून पाझरतो आहे. म्हणून तो आपल्या त्या चंद्रमौळी झोपडीतून बाहेर आला आणि त्याला धक्काच बसला. झोपडीच्या दरवाजात पारिजातकाचे झाड अचानक प्रकट झाले होते आणि ते झाड पारिजातकाच्या फुलांनी गच्च भरलेले होते. खाली फुलांचा सडा पडला होता. इतक्यात ते पारिजातकाचे झाड मनुष्यवाणीत बोलू लागले, शेतकरी दादा, आश्चर्य वाटून घेऊ नकोस. स्वामींच्या कृपेने मी येथे अचानकपणे प्रकट झालो. तुझ्या लाडक्या बैलाला मोक्ष मिळाला. स्वामींनी तुला सोबत मिळावी म्हणून मला तुझ्यावर सुगंध उधळण्यासाठी सांगितले. मी अक्षय फुले देणारा पारिजातक आहे. मला बारमाही फुले येतील. कुणीही कितीही फुले वेचली तरी इथला पारिजातकाचा सडा तसाच राहील. शेतकऱ्याला स्वामींचे तीव्र स्मरण झाले. पहिली फुले स्वामींना अर्पण करायची म्हणून त्याने फुले एका टोपलीत गोळा केली आणि तो धावत धावत स्वामींपाशी आला. त्याने फुलांची परडी स्वामींच्या चरणांवर अर्पण केली, परंतु परडी पुन्हा भरलेलीच होती. म्हणून त्याने फुले स्वामींच्या मस्तकावर वाहिली तरी परडी भरलेलीच होती. शेतकऱ्याच्या लक्षात आले की स्वामींनी त्याच्यावर अखंड कृपा केलेली आहे. शेतकऱ्याने स्वामींपुढे लोटांगण घातले.
त्यांची पूजा केली आणि तो स्वामींना विनवू लागला, स्वामी माझ्या घरी चला. स्वामी त्याला म्हणाले, योग्य वेळ येईल तेव्हा जरूर येईन. शेतकऱ्याच्या झोपडीबाहेर बहरलेला पारिजातक अचानक प्रकट झाला आहे. ही आश्चर्यमुग्ध करणारी बातमी संपूर्ण मंगळवेढाभर पसरली. लोकांची प्रचंड गर्दी जमली. स्वामी अजून गावात आले नाहीत, परंतु त्यांच्या कृपेने पारिजातक मात्र बहरून आला. हा चमत्कार प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी लोकांचे जथ्थे मात्र जमू लागले. त्या फुलांना स्वर्गीय सुगंध सुटला होता. लोक वेड्यासारखी फुले गोळा करू लागले. सडा मात्र अजून तसाच पसरलेला होता. हातात फुले घेऊन लोक गावाबाहेर स्वामींपाशी आले. त्यांनी स्वामींवर फुले उधळली. लोक स्वामींना विनवू लागले, स्वामी तुम्ही आता गावात या आणि आम्हा सर्वांचे आयुष्य फुलवून टाका ना. आम्ही तुमची आता आतुरतेने वाट पाहतो आहोत. स्वामी आपल्या सर्व भक्तांना म्हणाले, माझ्या परमप्रिय भक्तांनो, आम्ही अवधूत मंडळी कुणाच्या घरी कधी मुक्काम करीत नाही. मी गावात जरी आलो तरी औदुंबराखालीच माझे वास्तव्य असेल. मी तुम्हाला प्रेमाने सांगतो की माझे वास्तव्य प्रदीर्घ असेल. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही तुमच्या उद्योगात प्रथम रममाण व्हा. आपली सर्व कर्तव्ये पार पाडा. मी तुमच्याबरोबर आहे. अजिबात काळजी करू नका. एक लक्षात घ्या, गावाला आता कधीच फुले कमी पडणार नाहीत. अक्षय पारिजातक शेतकऱ्याच्या दारात फुलून आला आहे. त्या पारिजातकासारखे तुमचे आयुष्य सुगंधी करा. आपले आयुष्य दुसऱ्यावर उधळण्यासाठी तत्पर ठेवा. त्यातच आयुष्याचे सार्थक माना. स्वामींचे गोड आणि सुमधुर बोलणे ऐकून सर्व भक्त मंडळी भारावून गेली. सगळ्यांनी हातातले फुले स्वामींवर पुन्हा एकदा उधळली आणि सर्वजण आपापल्या उद्योगाला लागले. एक मात्र खरे होते की स्वामींचा निरोप घेणे प्रत्येकालाच जड जात होते. स्वामींनी स्वतःशी एक निर्णय घेतला की उदयिक मंगळवेढ्याला जायचे. दुसऱ्या दिवशी पहाटे स्वामी मंगळवेढ्यात प्रकट झाले. औदुंबराखाली पारावर बसले. पहाटेपूर्वीचा विरळ काळोख सर्वत्र पसरलेला होता. गावाला अजून जाग यायची होती. स्वामींच्या भोवती प्रकाश पसरलेला होता. कृष्णम भट कापशीकर नावाचा एक दत्तभक्त त्या अंधार भरल्या पहाटे देवपूजेसाठी फुले गोळा करायला बाहेर पडला होता. त्याची नजर दूरवर गेली तेव्हा त्याला औदुंबराखाली प्रकाश दिसला. कृष्णम भट प्रकाशाच्या दिशेने झेपावला. तेथे त्याला स्वामी समर्थ ध्यानस्थ अवस्थेत बसलेले दिसले. कृष्णम भटांनी त्या तेजस्वी यतिपुरुषाला साष्टांग नमस्कार घातला. स्वामींनी डोळे उघडले. त्यांची नजर कृष्णम भटावर स्थिर झाली. स्वामी बोलायला लागले, तुला मागले काही आठवणार नाही, परंतु तुला सांगतो, तुझी दत्तोपासना अनेक जन्मांची आहे. हा तुझा अखेरचा जन्म. तुझे पुण्य फळाला आले आहे. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला काय हवे ते माग. तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. निसंकोचपणे माग. कृष्णम भट्ट स्वामींच्या चरणांना घट्ट धरीत बोलला, स्वामी आपल्या कृपेने माझे उत्तम चालले आहे. तुम्ही श्री दत्तावतारी आहात. काल रात्री गावात ही बातमी आली. तेव्हापासून तुम्हाला भेटायला मी उत्सुक होतो. माझे भाग्य थोर, तुमची भेट पहाटेच झाली. असे म्हणत कृष्णम भटांनी गोळा केलेली फुले स्वामींच्या मस्तकावर उधळली. स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. कृष्णम भटाने सात्विक व्यक्तिमत्व आणि निखळ प्रेम स्वामींना जाणवत होते. कृष्णम भटाने स्वामींना विनंती केली, स्वामी आपण इथे पारावर बसला आहात. आपण माझ्या घरी चला. मी आणि माझी पत्नी आम्ही दोघे तुमची षोडशोपचारे पूजा करू. तुमचे आशीर्वाद लाभले तर अधिक आनंद मिळेल. स्वामींनी मोठ्या प्रेमाने कृष्णम भटाला दोन्ही दंडांना धरून उठवले आणि म्हटले, तू जा, मी येईन तुझ्या घरी. वास्तविक कृष्णम भट कापशीकर हा सदाचारी आणि सात्विक वृत्तीचा, परंतु अतिशय गरीब ब्राह्मण होता. तो आणि त्याची पत्नी मंगळवेढ्यात एका छोट्याशा झोपडीत राहत होती. 18-20 दारिद्र्याने तो खरे तर पिचला होता, परंतु आश्चर्याची बाब मात्र अशी होती की त्याचा चेहरा नेहमी प्रसन्न आणि टवटवीत असायचा. आपण भुकेलेलो आहोत याची कुठलीही खूण त्याच्या त्या अष्टप्रहर प्रसन्न असलेल्या चेहऱ्यावर कधीही उमटत नसे. तो स्वामींचा निस्सीम भक्त होता. स्वामींनी आपल्या घरी यावे ही मात्र कृष्णम भटाची तीव्र इच्छा होती. आपला हा परमभक्त खरे तर घरातल्या दारिद्र्याने पिचला आहे हे स्वामींना अंतर्ज्ञानाने ठाऊक झाले होते. पहाटे पहाटे कृष्णम भटाने स्वामींवर फुले उधळली. ती मात्र शेतकऱ्याच्या दरवाजात अचानक प्रकट झालेल्या पारिजातकाची होती. स्वामी आपल्या घरी येणार आहेत ही आनंदाची बातमी त्याने आपल्या पत्नीला दिली. दोघांचाही आनंद गगनात मावत नव्हता. 4-2 दिवस वाट पाण्यात गेले आणि एके दिवशी पहाटे स्वामी कृष्णम भटाच्या झोपडीच्या बाहेर
जो ओटा होता त्यावर विराजमान झाले. स्वामी घरी आले हे कृष्णम भटाला लगेच कळले आणि दोघाही पती पत्नींनी त्यांची मनपूर्वक पूजा केली. तेव्हा स्वामी म्हणाले, तुमच्या पूजेने मी तृप्त झालो, आता मला नैवेद्य काय देणार? स्वामींचा हा प्रश्न ऐकून त्या पवित्र आणि शुद्ध अंतःकरणाच्या दाम्पत्याच्या डोळ्यात एकदम अश्रू उभे राहिले. प्रत्यक्ष भगवंताने आपल्याकडे नैवेद्य मागितला आणि आपल्यापाशी काहीही नाही या सत्य जाणीवेने दोघांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या. स्वामींना उत्तर काय द्यायचे हा मोठा प्रश्न दोघांपुढे उभा राहिला. स्वामींना द्यायला घरात अन्नाचा कण नव्हता. दोघांनाही वाटले की धरणी दुभंगून आपल्याला पोटात घेईल तर बरे होईल. हा विचार मनात डोकावला आणि दोघेही स्तब्ध झाले. कृष्णम भट आणि त्याची साध्वी पत्नी या दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. काय करावे हे त्यांना सुचेना. स्वामी तर नैवेद्याचा आग्रह सतत करीत होते. स्वामी एकदम म्हणाले, तुम्ही दोघेही असे स्तब्ध उभे का राहिलात? नैवेद्य लवकर आणा, म्हणजे तो ग्रहण करून मला परत जायला बरे पडेल. स्वामींचे बोलणे ऐकून दोघेही आपल्या चंद्रमौळी झोपडीत गेले. कृष्णम भट्ट आपल्या पत्नीला म्हणाला, तू गावात जाऊन कुणाकडून पेलाभर दूध मिळते का ते जरा पहा, लवकर जा. त्याची पत्नी भांडे घेऊन सर्वत्र हिंडली, परंतु तिला पेलाभर दूध काही मिळेना. पतिव्रता द्विजश्री वारंवार दुग्धार्थ हिंडे घरोघर, परंतु दुग्धाचा एक तुषार कोठे देखील मिळेना. ती पतिव्रता स्त्री व्याकुळ झाली. स्वामींना आपण नैवेद्य म्हणून दुधाचा एक थेंबसुद्धा देऊ शकत नाही या विचाराने खिन्न झाली. पती पत्नीला स्वामींनी बाहेर बोलावले आणि आम्हाला नैवेद्य मिळणार ना असे विचारले. कृष्णम भटाच्या पत्नीने गावात घडलेला प्रकार सांगितला आणि नैवेद्याला दुधाचा एक थेंबसुद्धा मिळत नाही म्हणून ती खंतावून म्हणाली, स्वामी आमच्यापाशी काहीही नाही हो. आणि ती ओक्साबोक्शी रडू लागली. तेव्हा स्वामी म्हणाले, माऊली तू कशाला रडतेस? तुझ्या गोठ्यात गाय असताना तुला दूध कोण ग देणार? तेव्हा ती साध्वी स्त्री म्हणाली, स्वामी आमच्या या गायीचे दूध आटलेले आहे. तेव्हा समर्थ म्हणाले, मला याच गायीचा दुधाचा नैवेद्य हवा. तू आत जा, भांडे आण आणि दूध काढायला बस. स्वामींची आज्ञा ऐकून ती पतिव्रता स्त्री गायीचे दूध काढायला बसली तर काय आश्चर्य, गायीला पान्हा फुटला आणि तिच्या आचळातून दुधाच्या धारा सुटल्या. त्यात थांबेच नात. कृष्णम भटाने स्वामींना दूध प्यायला दिले. ही बातमी गावभर पसरली आणि लोकांचे थवेच्या थवे कृष्णम भटाकडे झेपावले. स्वामींनी कृष्ण भटांवर कृपेचा वर्षाव केला होता. मंगळवेढ्यात जनाबाई नावाची विठ्ठल भक्त स्त्री राहत होती. पंढरपूरच्या रावळात विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगावर तिची अपार श्रद्धा होती. आषाढी कार्तिकीला पांडुरंगाच्या पाया पडायला ती एकटीच पायी जायची. तिची ही वारी कधीच चुकली नव्हती. समजत असल्या वयापासून तिची ही वारी चालू होती. गावात स्वामी समर्थ प्रकट झाल्याचे कळल्यावर ती स्वामींच्या दर्शनाला मात्र नित्य जाऊ लागली. शेतकऱ्याच्या झोपडीबाहेर बहरलेल्या पारिजातकाची ओंजळभर फुले घेऊन स्वामींच्या चरणांवर ती ठेवायची. स्वामींची मनोभावे पूजा करायची. विठ्ठल भक्त जनीची स्वामीनिष्ठा दिवसेंदिवस वाढत होती. आषाढी कार्तिकीला जनी विठ्ठलाची ज्या उत्कट भावनेने पूजा करायची तशीच ती स्वामींची नित्य पूजा करू लागली. खरे तर पूर्वी तिच्या मुखात सतत विठ्ठलाचे नाव असायचे. आता विठ्ठल नामात तिने स्वामीचे नाव गुंफून टाकले होते. जनीच्या वाणीत भक्तीची अपूर्व लय होती. आषाढवारीची वेळ जवळ आली तेव्हा एका पहाटे ती पारिजातकाची फुले घेऊन स्वामींपाशी गेली. त्यांच्या चरणांवर ती सुगंधी फुले अर्पण केली आणि म्हणाली, स्वामी आज आषाढ प्रतिपदा, आज मी वारीला प्रस्थान ठेवणार आहे. पांडुरंगाचे दर्शन घेऊन परत येते. पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागली आहे, परंतु स्वामी तुमच्या नित्य दर्शनाला मी मुकणार आहे. आणि असे म्हणून जनी हमसाहमशी रडू लागली. स्वामींच्या चरणांना आपण काही दिवस मुकणार याचे तिला खूप वाईट वाटत होते. स्वामींनी जनीकडे मोठ्या प्रेमाने पाहिले आणि म्हणाले, जने अगं आम्ही तुझ्याबरोबरच आहोत. कशाला काळजी करतेस? तू जिथे असशील तिथे मी असणार एवढे लक्षात ठेव. तू यात्रेला प्रस्थान ठेव. माझे तुला आशीर्वाद आहेत. जनी स्वामींच्या पाया पडली तेव्हा स्वामींनी आपल्या हातातली पारिजातकाची फुले जनीवर उधळली. जनी आश्चर्यचकित झाली. तिने स्वामींकडे कृतज्ञतेने पाहिले. स्वामींची स्नेहभरली नजर तिला मोठ्या प्रेमाने कुरवाळत होती. जनी वारीला निघाली आणि स्वामी म्हणाले, जने लवकर ये हो, आम्ही तुझी इथे वाट पाहत आहोत. येताना प्रसाद घेऊन ये. स्वामींचे आशीर्वाद घेऊन जनी पंढरपूरला निघाली.
मुखामध्ये आजपर्यंत केवळ विठ्ठल नामच होते. आता त्या विठ्ठल नामाला स्वामी समर्थांच्या संजीवन नामाची जोड लागली होती. जणू त्या स्वामी नामातून समर्थ आपल्याला सोबत करीत आहेत असे जनीला वाटू लागले. जनीचा प्रवास अतिशय आनंदात चालला होता. तिच्या पावलांनाच भक्तीची लय प्राप्त झाली होती. वाटेतल्या एखाद्या गावात जनी रात्रीचा मुक्काम करायची. रात्री आपल्या सुस्वर आवाजात श्री विठ्ठलाची भजने आळवत बसायची. गावातली लोक जनीभोवती गोळा व्हायचे. एक विठ्ठल भक्त स्त्री एकटीनेच वारी करते याचे लोकांना कौतुक वाटायचे. जनी म्हणायची, पांडुरंगाचे नाम सतत मुखात असल्यावर आपले एकटेपण आपोआप गळून पडते. नामदेव महाराजांच्या जनीबरोबर अष्टप्रहर वावरणारा पांडुरंग या आपल्या जनीबरोबर सुद्धा वावरत असतो याचा अनुभव मला नित्य येतो. या वारीला आणखी एक चमत्कार घडला आहे. श्री दत्तावतारी स्वामी समर्थांसुद्धा माझ्यासोबत आहेत. मला कसलीही काळजी वाटत नाही. पंढरपूर आता हाकेच्या अंतरावर आले होते. जनी अतिशय आनंदात होती. संध्याकाळपर्यंत पांडुरंगाच्या रावळात आपण पोहोचू याची तिला खात्री वाटत होती. इतक्यात काय झाले तर अचानक आषाढ मेघांची दाटी झाली. आकाशात काळेभोर ढग जमा झाले. विजा कडकडू लागल्या. मुसळधार पाऊस पडू लागला. सर्वत्र पाणीच पाणी झाले. जनीला पाऊल टाकता येईना. काय करावे ते तिला कळेना. पांडुरंगाचे दर्शन होणार नाही की काय अशी तिला भीती वाटू लागली. ती अतिशय व्यथित झाली आणि पांडुरंगाला हाका मारू लागली. विठ्ठला, अरे हाकेच्या अंतरावर मी येऊन पोहोचले. या मुसळधार पावसाने माझे पंढरपूरचे मार्ग बंद करून टाकले रे. या प्रवाहात मी बुडून जाईन की काय असे वाटू लागले आहे. स्वामींना मी म्हटले की तुझा प्रसाद घेऊन येईन. विठ्ठला, तुझे दर्शन हवे रे. जनी व्याकुळ होऊन रडू लागली. तिच्या डोळ्यातले पाणी भोवती पसरलेल्या पाण्यात एकरूप होऊ लागले. धडकी भरावी असा काळोख भर मध्यान्नी पडला होता. विजा चमकत होत्या. सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. जनी भांबावून गेली. तिच्या मुखात स्वामींचे नाव निनादू लागले आणि विठ्ठल नामाच्या गजराने आसमंत दुमदुमून गेला. पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. साठलेल्या पाण्यातून वाट काढणे चिंब भिजलेल्या जनीला अशक्य झाले होते. आपली वारी चुकणार, विठुरायाचे दर्शन होणार नाही याची आता जनीला खात्री पटली. इतक्यात तिला आठवलं की स्वामी तिला म्हणाले होते ते तिच्यासोबत सदैव असणार आहेत. स्वामी मंगळवेढ्याच आणि आपण पंढरपूरच्या वाटेवर स्वामींची तशी कशी भेट होणार. जनीने स्वामींचे स्मरण केले. हात जोडले, डोळे मिटले. स्वामींच्या जपाला सुरुवात केली. काही क्षण स्वामी स्मरणात गेले आणि अगदी अचानकपणे ढगांचा प्रचंड गडगडाट होऊ लागला. विजा तळपू लागल्या. सभोवती पाणी होते. एक वीज लखलखत खाली आली आणि विजेच्या लोळाबरोबर स्वामी अचानक प्रकट झाले. स्वामींचे दर्शन झाल्यामुळे जनीला विलक्षण आनंद झाला. आपण केवळ स्वामींचे स्मरण केले आणि स्वामी धावत आले. जनी पाण्यात उभी होती आणि स्वामी पाण्याच्या पृष्ठभागावर कमरेवर हात ठेवून उभे होते. जनी म्हणू लागली, स्वामी, तुम्ही मला साक्षात पांडुरंगाचे दर्शन दिलेत. मला वाटले आपली बारी चुकणार, परंतु तुम्ही श्री विठ्ठलाच्या रूपात प्रत्यक्ष प्रकट झालात. मी अत्यंत ऋणी आहे. असे म्हणून जनीने हाताची ओंजळ केली तर तिच्या हातात आकाशातून प्राजक्ताची फुले पडली. जनीने ती फुले स्वामींच्या चरणांवर वाहिली. जनीची नजर वर गेली. क्षणभर श्री विठ्ठलाचे दर्शन आणि क्षणभर स्वामी दर्शन. स्वामी जनीला म्हणाले, जने, श्री विठ्ठल काही फक्त पंढरपुरातच नाही, तो ब्रह्मांडव्यापी आहे. मी तुला त्याची केवळ जाणीव दिली. जनीच्या वारीचा नेम चुकला नाही. तिला पांडुरंगाचे सुंदर दर्शन झाले. स्वामींनी आपल्या भक्तावर कृपेचा वर्षाव केला होता. स्वामींची ही लीला पाहून जनीने मनाशी निश्चय केला की आता पंढरपूरच्या नित्य वारीला जायची आवश्यकता नाही. स्वामी हेच आपले पंढरपूर. त्याचा दृश्य परिणाम असा झाला की स्वामींनी जनीला जीवनमुक्त अवस्था प्राप्त करून दिली. देही असूनही तिला विदेहावस्था प्राप्त झाली. तर मंडळी, पुढील कथेसाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका. धन्यवाद.